मी सेजल खांडेकर. वेलकम टू स्पोर्ट वोट स्पॉटलाइट. आज आपल्यासोबत आहे यश डोंगरे. हाय यश, तू कसा आहेस? मी एकदम मस्त आहे. कसं वाटतंय तुला इथे येऊन? एकदम चांगलं वाटतंय. सो तू आम्हाला तुझ्या जर्नीबद्दल, तुझ्या चाइल्डहुडबद्दल काहीतरी सांगू शकतोस? मी झाले 10 वर्ष झाली कबड्डी खेळतोय. तेव्हापासून मी सब ज्युनियर सिलेक्शनला बसलेलो, त्यानंतर ज्युनियर सिलेक्शनला बसलो 2 वेळा, त्यानंतर नॅशनलला बसलो, फेडरेशन खेळलो, इंडिया कॅम्प अटेंड केला. त्यानंतर आमचे सर आहेत सतीश सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. सकाळ दुपार संध्याकाळ रात्री 4 टाईम प्रॅक्टिस दिवसातून घेतली करून, आणि असंच खूप सपोर्ट केला मला त्यांनी. मग तू सकाळ म्हणजे तू 4 टाईम दिवसाचे प्रॅक्टिस करायचा, तर तू कधी असं तुला वाटलं नाही की तू एक्झॉस्ट होतोय किंवा खूप जास्त होतंय, की तुझा गोल सेट होता म्हणून तू एवढा मेहनत? नाही, मला तर उलट कमी वाटत होतं, कारण का मला त्या गोलपर्यंत जायचं होतं काय पण करून, तर प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं मला. मग तुला कधी असं वाटलेलं की तू प्रो कबड्डी लीगपर्यंत पोहोचशील? प्रो कबड्डी लीगपर्यंत नाही, असं कधी वाटलं नव्हतं मला की एवढं वरती जाईन म्हणून, पण आता काय झालं ते चांगलं झालं. राईट. म्हणजे अजून तुझ्या जर्नीबद्दल काहीतरी सांग ना, म्हणजे तू कसा पुढे गेलास, किती मॅचेस खेळलेस? मॅचेस तर भरपूर खेळलो, भरपूर स्ट्रगल झाला त्याच्यामध्ये. कधी असं म्हणजे काही ओव्हरवेल्मिंग फिलिंग आली का, किंवा असं कधी इंजुरीजने, कधी डिप्रेशन टाईप? हां, इंजुरीज वगैरे, आता स्पोर्ट्स आहे तर इंजुरीज होणारच. तर ह्या सगळ्यामध्ये तुझं फॅमिलीचा सपोर्ट वगैरे कसा होता तुझ्यासाठी? फॅमिलीचा सपोर्ट तर मला फुल होता. मला तर असं पहिलंच बोललेलं आहे, काय करशील ते चांगलं कर, बस, बाकी काय नाही. आणि तुला जर तुझ्या आता सक्सेसचा किंवा तुझ्या लेवलवर आहेस त्याचं जर कुणाला क्रेडिट द्यायचं असेल तर ते कुणाला देशील? ते क्रेडिट आमच्या सरांना, सतीश सर, त्यांना मी देऊ शकतो क्रेडिट. आणि फॅमिलीला? फॅमिलीला देऊ शकतो. सर्वप्रथम फॅमिलीलाच. राईट. तू काही तुमच्या प्रॅक्टिस सेशन्समध्ये आम्हाला सांगू शकतो का त्याबद्दल? प्रॅक्टिस सेशनमध्ये कसं काही होतं? प्रॅक्टिस सेशनमध्ये म्हणजे प्रत्येक दिवसाला वेगवेगळा फिटनेस वगैरे होतो. प्रॅक्टिस सेशन म्हणजे मॉर्निंगचा प्रॅक्टिस असतो सेशन, संध्याकाळचा असतो आणि रात्रीचा असतो. 3 टाईम प्रॅक्टिस सेशन म्हणजे नॉर्मली. बस. आणि प्रॅक्टिसमध्ये तुम्ही असं कम्प्लिटली डिसिप्लिन्ड असता किंवा अशी मस्ती मजा पण चालू असते तुमच्यामध्ये? नाही, जेव्हा प्रॅक्टिस चालू असते तेव्हा डिसिप्लिन पाहिजेच. जेव्हा मस्ती मजा टायमाला ते मस्ती मजा चालू असतं. ओके. सर, असं कधी झालंय का की प्रॅक्टिस करायची आहे म्हणून तुम्ही कधी असं म्हणजे घरीच नाही जात किंवा त्याच प्रॅक्टिस ग्राउंडवर किंवा त्याच्या आजूबाजूला राहता, लाईक ॲज अ टीम, फॉर टीम, ते म्हणतात ना टीम स्पिरिटसाठी कधी कधी टीम बॉन्डिंग पण गरजेची असते, तर त्यासाठी तुम्ही असं काही वेगळे ॲक्टिव्हिटीज किंवा काही करता की असंच तुम्ही फ्रेंड्स आहात? नाही, ग्राउंडवरती सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, मग ते प्रश्नच नाही. तर तुझ्या बॅकग्राऊंडबद्दल काय सांगशील आम्हाला? स्कूलिंग, तुझं हे कॉलेज वगैरे त्याबद्दल? हां, स्कूलला होतो ज्ञानप्रकाश विद्यालयामध्ये. तिथे शिक्षण वगैरे झालं माझं सगळं कम्प्लीट. तिकडून पण मी स्पोर्ट्स वगैरे जास्त खूप खेळलो. तिकडचे आमचे सर होते, माझे सगळे फेवरेट सर म्हणायला गेले तर ते अमोल कोळी सर होते. त्यांनी मला पण खूप सपोर्ट केला. गेम्स वगैरे खेळलो शाळेत खूप वगैरे. अच्छा, शाळेत तू गेम्स खेळ, म्हणजे तू कुठल्या स्टँडर्डपासून गेम खेळत होतास? मी 5th स्टँडर्डपासून. ओके, तेव्हापासून तू चालू केलंस, ते अजून हो टचवूड चालू आहे. सो मॅचमध्ये जेव्हा टाइम आउट होतो, जेव्हा सतीश सर तुम्हाला टाइम आउट देतात तेव्हा ते कसे तुम्हाला मोटिवेट करतात? सांगत असतात की समोरचा प्लेअर काय करणार येऊन, काय नाही, इकडे येऊन काय करणार आहे, कसे रेड मारेल, कसा पकडता येईल, ते सांगत असतात. आणि ते काय शिव्या वगैरे चालू असतात. खूप शिव्या पडतात. हा, शिव्या पण आता म्हणजे ओरडतात. शिव्या एवढे देत नाही, ओरडतातच. म्हणजे आता मी कुठे चुकत असेल किंवा कोणता प्लेअर ग्राउंडमध्ये चुकत असेल तर त्याला म्हणजे असं ओरडणार की असं करू नकोस, तसं कर, हे आपण मॅच हारत आलोय किंवा मॅच जिंकतोय तर ग्राउंडमध्ये हसू नका, असं करा. म्हणजे ती डिसिप्लिन वगैरे नीट चांगली करायला तिकडे. मग कधी काही चूक झाल्यावरती भीती वाटते का की सर ओरडतील किंवा काही पनिशमेंट देतील? चूक झाल्यावरती मनात खेळायच्या अगोदरच भीती असते की चूक झाली की
आमचा इकडे ग्राउंडवरती आलो की आम्हाला काय खरं नसतं. ग्राउंडवरती आल्यावरती चूक झाली एकदा म्हणजे आम्हाला एकदम प्रॉपर नीट खेळावंच लागतं. नाहीतरी चूक झाली एकदा की इकडं आलो की संपलंच. आम्ही सगळे मार खाणार म्हणजे मारणार वगैरे असं. जेवढे मारतात तेवढे आमचे लाड पण करतात सर. असं म्हणजे तुम्ही लोकांनी मार पण खाल्लाय, लाड पण झालेत तुमचे, तुम्ही प्रॅक्टिस पण केली आहे जीवतोड. आणि मी स्पोर्ट वोट तुमचं लाईव्ह स्ट्रीम करतो, तर त्याच्याने तुम्हाला कसा फायदा होतो किंवा तुला काही फायदा होतो का त्याचा? फायदा होतो कारण का जेव्हा लाईव्स वगैरे मॅचेस चालू असतात तेव्हा भरपूर कोचेस वगैरे कंपनीचे कोचेस वगैरे असतील किंवा म्हणजे बाहेरचे कोण कोचेस वगैरे असतील मोठे मोठे ते लोक पण सगळे मॅचेस वगैरे बघत असतात की त्याच्यामुळे प्लेअरला चांगला हे भेटतं, प्लॅटफॉर्म भेटतो. प्लेअर तिकडून सिलेक्ट करतात मॅचेस बघून वगैरे. आता प्रो कबड्डी बोलला, प्रोफेशनल मॅचेस वगैरे टीममध्ये सिलेक्शन व्हायचं असेल तर ते लोक पहिला जे आपले अगोदर जे टुर्नामेंट खेळले आहेत ते सगळे मॅचेस वगैरे बघतात. त्यानंतर मग सिलेक्शन करून पोरांना बोलवतात की आमच्या टीममधून खेळ, प्रोफेशनल टीममधून. म्हणजे BPCL झालं, युनियन बँक झालं, रेल्वे वगैरे असं झालं तर म्हणजे तिकडून प्लेअर लोकांना प्लॅटफॉर्म भेटतो खेळायचा. तिकडून जर चांगलं खेळलं तर जॉबला असं वगैरे हे आहे चांगलं प्लेअरला. म्हणजे स्पोर्ट वोटच्या लाईव्ह स्ट्रीममुळे तुम्हाला खूप जास्त विजिबिलिटी मिळते तुमच्या गेम्सला. आणि आता तर सोशल मीडिया पण खूप चालतंय, तर स्पोर्ट वोट येऊन तुमचे रील्स बनवतो किंवा काही तुमच्या मॅचेसमधले बाईट्स काढतो, तर त्याच्याबद्दल तुला कसं वाटतं? लाईक मजा येते का? मजा तर खूप येते कारण का त्या मुवमेंटला जेव्हा आम्ही विन झालेलो विक्रोळी पार्क साईडला, तेव्हा एक बाईट घेतलेला आमचा. तेव्हा आमचे त्याच सर बोललेले की एक आमचा क्लबमधला पोरगा आहे, म्हणजे त्यांनी ना आम्ही जिंकलेल्या मॅचेस पण भरपूर टाईम लास्टच्या मोमेंटला म्हणजे काय ना काय थोडीफार घाण केली आणि हारलो होतो आम्ही, असं झालेलं. तेव्हा आमचे सर तेव्हा त्या बाईटमध्ये बोललेले आमच्याकडे एक असा पोरगा आहे तो प्रत्येक मॅच हरवतो असं काहीतरी बोललेले. तेव्हा तुझं मला आठवत असेल. अच्छा, तर ते सगळे मेमरीज तुमच्यासाठी स्पोर्ट वोट जमा करते आणि सगळ्यांना. आणि म्हणजे ह्या सगळ्या लाईव्ह स्ट्रीम्स थ्रू तुमच्या घरी पण तुम्ही दिसता तुमच्या पेरेंट्सला वगैरे, तर त्याच्याबद्दल तुमच्या पेरेंट्सला कसं वाटतं की हां आता मी पर्सनली जाऊन बघू नाही शकत आहे पण दिसते, तर त्यांचं कसं हे असतं? पेरेंट्सला एकदम प्राऊड फील होतं कारण का माझा पोरगा आता एवढा वरती लेवलला खेळतोय, तर त्यांना घरातल्यांना वाटणारच चांगलं आता की आता आमच्या इथे माझे जेव्हा मी इंडिया कॅम्पला बसलेलो, नॅशनलला बसलो, तेव्हा आमच्या इथे पूर्ण सगळीकडे बॅनर लागलेले माझे असं जसं. म्हणजे पप्पांना मार्केट वगैरे म्हणजे स्टेशन वगैरे फिरताना पण जरा प्राऊड फील होतं की माझा पोरगा म्हणजे हा इकडे. आमची मम्मी बोलायला गेलं तर म्हणजे एकदम भावूक झालेली, रडली जेव्हा मला बघितलं तेव्हा की असं असं झालं आहे तिचं. असं म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं काय होणार आहे काय नाही असं. म्हणजे लाईव्ह स्ट्रीम्स आणि बॅनर्स आणि ह्याच्यातून त्यांना माहिती पडतं की ओ माझा मुलगा काहीतरी करतोय, खूप मोठा झालाय. चांगली गोष्ट आहे ती. आणि तुला कसं वाटतं त्याबद्दल? मला तर खूप चांगलं वाटतं कारण का असं वाटतं की मेहनत म्हणजे माझी मेहनत वाया नाही जाते, कुठेतरी काहीतरी त्याचं फळ भेटते असं मला सांगतो. सो ह्या एजमध्ये तुझी एक फॅन फॉलोईंग वाढते, एक फॅन बेस बनला आहे, लोक येऊन तुझ्याकडे सेल्फी मागतात किंवा तुझ्याशी येऊन बोलतात, तर त्याबद्दल तुला कसं वाटतं, तुझ्या फेमबद्दल? मला तर खूप म्हणजे एकदम असं नवळच वाटतं की मी अजून एवढा पण मोठा प्लेअर नाही की अजून माझे एवढे फॅन्स वगैरे असतील, असं काय आहेत पण एवढं मी अजून म्हणजे एवढा पण मोठा प्लेअर नाही की. ते तर तू म्हणतोय की तू एवढा मोठा प्लेअर नाही, पण तुझा जर एकही फॅन असला म्हणजे तू काहीतरी केलंयस आणि तू लोकांना इन्स्पायर करतो आहेस. हा म्हणजे मला इन्स्टाला वगैरे सोशल मीडियाला वगैरे भरपूर जणांचे मेसेज येतात की दादा काय करायचं आहे, म्हणजे एवढ्या लेवलपर्यंत खेळायला काय करायचं, म्हणजे कसं काय करावं लागेल त्यासाठी, म्हणजे कोचेस वगैरे क्लब वगैरे कोणता जॉईन करायला लागेल. मी तर सांगतो सगळ्यांना की तुम्ही आहे त्याच क्लबमध्ये राहायचं, तिकडूनच मोठं व्हायचं. सरांना पण म्हणजे सर आपल्या पाठीशी असणारच, प्रत्येक जे क्लबचे सर आहेत ते पाठीशी असणारच. फक्त डिसिप्लिन प्रॅक्टिस ते जास्त करायची, त्याशिवाय काही दुसरा पर्यायच नाही वरती जाण्यासाठी. राईट. सो जेव्हा तू
फील्डवरती उतरतोस, मैदानावरती उतरतोस, तेव्हा तुझ्या मनात काय चालू असतं? माझ्या मनात एकच चालू असतं, समोर जी टीम आहे त्यांना कसं पण करून हरवायचंच आहे, काही करायचं हरवायचंच आहे. प्लॅनिंगच चालू असतो आमचं की काय झालं तरी हरवायचं, लागो काय तुटो बिटो काय होते पण हरवायचंच आहे त्यांना, असं असतं आमचं. मग त्या झोनमध्ये जाण्यासाठी तू असं काय म्हणजे स्वतःच्या मनात काही असं म्हणजे आणतोस का? लाईक म्हणजे जर मला ॲज अ ॲक्टर मला जर राग आणायचा असेल तर मी काहीतरी थिंक करते की खूप ज्याच्याने मला राग येतो, तर असं तुम्ही काय करता? म्हणजे त्या त्या मूडमध्ये जाण्यासाठी तू असं काही करतोस का? त्याच्या मॅचच्या अगोदर जेव्हा वॉर्मअप चालू असतो तेव्हा आमचे सर आहेत, सतीश सर, सगळ्यांना मोटिवेशन देत राहतात की असं करा तसं करा, असं करायचं आपलं, तसं करायचं आहे, काय पण करायचं आहे पण जिंकायचं आहे त्यांना. मग त्यासाठी तू काय करतोस? मी तेच म्हणते की तुम्ही फक्त म्हणजे सर जे इन्स्ट्रक्शन देत आहेत ते तू पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतो की तुझी पण प्लॅनिंग चालू असते मनात? हां, आमची पण प्लॅनिंग चालूच असते मनात की आता सर फक्त बाहेरून सांगतील, खेळायचं आम्हाला आतमध्येच, असं होतं. मग आमच्या जे 7 जण जे खेळत असतात आतमध्ये त्यांची प्लॅनिंग चालू असते की हा आता काय करणार आहे, त्याला कसं पकडायचा, कसं त्याला पॉईंट मारायचा, काय करणार आहे काय नाही, त्यातमध्ये सगळं चालूच असतं प्लॅनिंग. मग कधी असा खूप तुला माहिती आहे की हा अपोनेंट खूप स्ट्रॉंग आहे, खूप जास्त स्ट्रॉंग आहे, तर त्याच्यासाठी मला एक वेगळी स्ट्रॅटेजी लावायला लागते, तर ऑन इन द मोमेंट तुझी असं काही क्लिक होतं का तुला की होतं, क्लिक होतं त्या मुमेंटला, कारण का समजून येतं कोण कसा खेळतोय कोण कसा नाही, कोण किती पण प्लेअर मोठा असला तरी त्याचा वीक पॉईंट काय ना काय असणारच. मग तुम्ही त्या प्लेयर्सचा स्टडी करून जातोस तू आधीपासूनच? नाईस. आणि तुम्ही रिसेंटलीच तुम्ही मुंबई उपनगरमध्ये तुमचा क्लबनी गेम जिंकलाय, तर त्याबद्दल तू काय सांगशील? आता आमचे सर आणि खेळायचे त्या टायमाला एकदा काहीतरी फायनल जिंकले, त्यानंतर आता आम्ही फायनल मारली मुंबई उपनगर जिल्ह्याची. खूप खूप स्ट्रगल झालं त्याच्यामध्ये, भरपूर जणांना इंजुरी झाल्या खूप, कारण का खूप मॅचेस खेळलो. त्यानंतर आम्ही अ गटात आत्ता गेलो आहे, अ गटासोबत आमची एक टुर्नामेंट झाली, टुर्नामेंट चालूच होत्या चाचणीची. अ गटासोबत आमची मॅच झाली, एक उत्कर्षसोबत मॅच झाली. तिथे आम्ही फक्त एका पॉईंटने हरलो, तर का टायमिंग संपला, समोर एक जण राहिलेला आणि माझी लास्ट म्हणजे माझी रेड होती, त्यांचा एक रेड, 2 जण होते समोरचे, त्यांचा एक रेडर आला, आम्ही कॅच केली त्याला, आणि आम्ही तिकडे रेडिंगला जायच्या अगोदर टायमिंग संपवून गेला, असं झालं. आणि ती मॅच आम्ही विन झालेलो. अजून तिकडून पण आम्ही अ गटातून पण म्हणजे वरती येऊ शकलो असतो तिकडून, असं झालेलं. खूप डिफिकल्ट असं जेव्हा तुम्ही एका पॉइंटला जिंकणार आहे तुम्ही लोक आणि तिथे हारता. अंडरस्टँडेबल. सो तू BPCL मधून पण खेळला आहेस, तर तिथे तर खूप मोठे मोठे प्लेयर्स असतात, तर तिकडचं काही एक्सपिरियन्स तू सांगू शकशील का? तिकडचं एक्सपिरियन्स, तिकडे तर डिसिप्लिन मेन पाहिजेच पहिला. मॉर्निंगला प्रॅक्टिस असते सकाळी तिकडे. तिकडे गेलो की कोणी नाही आलं तरी पण आपला जो टाईम आहे त्या टायमिंगवरती प्रॅक्टिस झाली पाहिजे. चेंज वगैरे केले की विशाल मानेस दादा आहे सर, निलेश सर, रोहित राणा सर, रिशांग दादा, ते डेली प्रॅक्टिसला असतातच सगळे. त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायला खूप मजा येते. मग हे जे मोठे प्लेयर्स आहेत त्याच्यात असं नर्वसनेस फील होतं की ते लोक चांगले जेलअप होतात तुमच्यासोबत? नर्वसनेस फील नाही होत, कारण का ते लोक आपल्याला हे इम्प्रूव्ह करत असतात की असं कर तसं कर, हे कर ते कर, असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, असं भरपूर काय काय सांगत असतात. मग ते जरा ऐकल्यावरती जरा सॅटिस्फाईड होतं. सॅटिस्फाईड होतं. तू इंडिया कॅम्पमध्ये सिलेक्ट झालेलास, तर तिकडच्याबद्दल आम्हाला सांगशील का काही? तिकडच्याबद्दल सांगायला गेलो तिकडे पण डिसिप्लिन मेन होती, पण तिकडे महाराष्ट्र प्लेयरला जेवढी पाहिजे तेवढी इज्जत नव्हती, असं झालेलं. कारण का तिकडचे मी होतो तर तिकडे मला एक दिवससुद्धा म्हणजे प्रॅक्टिसला घेतला नव्हता तिकडे महाराष्ट्राचा जो प्लेयर आहे. फक्त तिकडे हरियाणा,
आणि जी साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची ती म्हणजे प्लेयर्स असतात त्यांनाच फक्त तिकडे इज्जत होती. बाकी जे प्लेयर होते बाकीचे स्टेटचे वगैरे ते सगळे साईडला होतं, आम्ही सगळे उभे. बस आपापले प्रॅक्टिस करायचे, केला चेंज की घरी जायचे, म्हणजे रूमवरती जायचे निघून. असं जसं फक्त मॉर्निंगला फिटनेस चांगली व्हायची सगळ्यांची. बस फक्त प्रॅक्टिस सेक्शनला जेव्हा रात्रीचा कॅम्प लागायचा प्रॅक्टिस सेशनचा, तेव्हा आम्हाला म्हणजे आतमध्ये खेळायलाच घ्यायचं नाहीत. मग ह्याच्यामुळे तुझं सिलेक्शन झालं नाही की तुला कधीच खेळायला दिलं नाही त्या लोकांनी? खेळायला म्हणजे कॅम्पला ट्रायलच घेतलं नाही आम्हाला आतमध्ये. फक्त जेव्हा जी मेन ट्रायल असते ना तिला घेतलंच नाही आम्हाला आतमध्ये. म्हणजे असं झालं. मला तर असं आठवतं आहे की मला ना 1 किंवा 2च रेड दिले असतील तिकडे. बस 21 दिवस कॅम्प होता, पण 21 दिवसामध्ये मला 1 ते 2 रेड दिल्या फक्त तिकडे जाऊन. आणि हे सगळं कशामुळे? हरियाणाचे प्लेयर्स बेटर होते की काय होतं तिकडे? ते काय झालं, सगळे आलेले प्रो कबड्डी खेळून, तर कारण का ते सगळे बेटर होतेच, पण आम्हाला आमचा गेम दाखवायला भेटला नाही तिकडे. तुम्हाला चान्सेस नाही भेटला, असं झालं. मग तेव्हा कसं वाटलं तुला? म्हणजे तेव्हा तर खूप वाईट वाटलेलं. असं वाटलं कबड्डी सोडून द्यावी असं झालेलं. खूप वाईट वाटलेलं, कारण का त्याच्या अगोदर मला झालेलं नॅशनलला मी गेलेलो. नॅशनलला कॅम्पला होतो, नॅशनल कॅम्पला. तेव्हा टीम डिक्लेअर होणार होती. माझा बड्डे होता त्याच दिवशी, 9 नोव्हेंबरला टीम डिक्लेअर होणार होती. आणि कॅम्पला म्हणजे चांगला खेळलेलो वगैरे असं झालेलं. तेव्हा काय मला वाटलं की होईल वगैरे सिलेक्शन वगैरे काय, पण माझा बड्डेच होता त्या दिवशी आणि त्या दिवशी सिलेक्शन डिक्लेअर झाले. 15ची लिस्ट निघाली. 15ची लिस्ट 32 जण होतो आम्ही. 15ची लिस्ट निघाली. 15च्या लिस्टमध्ये नावच नव्हतं माझं. असं झालं. पण तेव्हा मला एवढं असं म्हणजे एकदम असं रडायला आलेलं असं अक्षरशः. म्हणजे एवढं खेळून पण नाही झालं सिलेक्शन. असं एकदम रडायला आलेलं. इकडे आलो मुंबईला, सरांकडे गेलो. सरांनी खूप समजवलं असं तसं. चल ठीक आहे बोलले ठीक आहे, नंतरला नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण. नेक्स्ट टाइमला मला नंतरला महाराष्ट्र टीम फेडरेशनला खेळलो मी मदुराईला, तमिळनाडूला. तिथे माझा परफॉर्मन्स चांगला झाला. तिथून मला इंडिया कॅम्पमध्ये सिलेक्शन केलं. असं झालं. म्हणजे जे नॅशनल पोरं खेळलेले सगळे राहिलेच, असं झालं. पण मला फेडरेशनला चान्स दिला सरांनी, तर मला तिकडे खेळायला चान्स भेटला. मी तिकडे माझा गेम दाखवला, कसा आहे कसा नाही. तिकडून माझं इंडिया कॅम्पला सिलेक्शन झालं. असं झालं. मग जेव्हा तू तिथे सिलेक्ट नव्हता झालेला ॲट द स्टार्ट, जेव्हा तुम्ही तिकडे गेलेला, तेव्हा तुला काय वाटतं की असं की तुझा गेम कमी पडला की तुला चान्सच नाही दिला त्या लोकांनी, म्हणून ती फिलिंग होती की? ते काय झालं, माझी जरा बॉडी पण कमी पडत होती तिकडे. म्हणजे जरा फिटनेस वगैरे ओके होता, फक्त जी पॉवर असते पॉवर नव्हती मला तेवढी भेटत त्यांच्या प्लेअरमध्ये खेळायला. आणि चान्स तर भेटलाच नाही तिकडे जाऊन, मेन बात. पण ठीक आहे. ते आता कसं कबड्डीचं बॉडी स्ट्रक्चरवरनं पहिलं बघतात मेन. जर बॉडी स्ट्रक्चर चांगलं आहे तर नंतरला गेम्स वगैरे नंतरला विचारू. आता मेन म्हणजे पहिलं बॉडी स्ट्रक्चरच पाहिजे. मग जेव्हा तू फेडरेशनमधून सिलेक्ट झाला तेव्हा काय होतं? तेव्हा कसा सीन होता? फेडरेशनमधून सिलेक्ट झालो तेव्हा आम्हाला पहिली लागली तमिळनाडू. तमिळनाडूसोबत चांगला खेळलेलो मी. त्यानंतर मला हरियाणासोबत थर्ड राऊंडला हरियाणा लागलेली आम्हाला. हरियाणासोबत मला ना पहिले 5-6 रेड मारल्यावर सगळ्यांना पॉईंट मारले प्रत्येक रेडला. त्याच्यानंतर ना मला अँकल इंजुरी झाली. म्हणजे अँकल ते मुद्दाहून पायात गेला तिकडचा प्लेअर वगैरे. अँकल इंजुरी झाली. माझा अँकल हे झाला म्हणजे क्रॅक झाला, तुटला अँकल तिकडे, असं झालेलं. मग तिकडून पुढची मॅच मला खेळता आलं नाही. हारलो ती मॅच आम्ही. पण इकडे आलो, ते सगळं प्लॅस्टर वगैरे केलेलं, पाय सगळं ओके झालं. आता ओके सगळं. मग तुम्हाला जेव्हा तुला इंजुरीज होते तेव्हा तुला असं नाही वाटत की अरे मी मागे राहतोय किंवा हे कधी ठीक होईल, मला खेळायला जायचं आता, मी काय करू? मी मेन बात इंजुरीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. आता माझा अँकल फ्रॅक्चर होता. मी मोजून 4 दिवस फक्त प्लॅस्टर ठेवलेला. मोजून 4. मला राहतच नव्हतं घरी प्रॅक्टिस केल्याशिवाय. म्हणजे एकदम घरी राहिलं की असं कोंडल्यासारखं वाटत होतं मला. म्हणजे प्रॅक्टिस लागते. दिवसातून म्हणा 3 म्हणा 4 टाइम 3 टाइम असे लागते. पण तुझा अँकल बरा होता का तेव्हा? अँकल बरा नव्हता, माझा दुखत होता. तरी पण मी ते पट्टी वगैरे हे लावून प्रॅक्टिस करायचं होतं. डेडिकेशन.
चांगली गोष्ट आहे. जर तुला तुझी स्वतःची PKL टीम बनवायची असेल तर तू असे कोणते 7 प्लेयर्स निवडशील? मी 7 प्लेयर निवडेन. राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर सुरेंद्र नाडा, निलेश शिंदे. राईट हँड, लेफ्ट हँड रोहित राणा, विशाल माने. आणि 3 रेडर रिशांग देवाडिका, आकाश शिंदे, अस्लम इनामदार. रॅपिड फायर करूया. तर तुझी फेवरेट रेडिंग स्किल कुठची आहे? माझी फेवरेट रेडिंग स्किल रनिंग हँड टच. आणि तुझा फेवरेट डिफेंडर? माझा फेवरेट डिफेंडर निलेश शिंदे दादा. मॅट की माती? माती. कोणत्या प्लेयरसोबत तुला खेळायला आवडेल? आता तर मी BPCL मध्ये म्हणजे प्रॅक्टिसला तर मोठे मोठे प्लेयर आहेच तिकडे तिकडे. रिशांग दादा, विशाल दादा, निलेश दादा, रोहित दादा, ते सगळे म्हणजे भरपूर मोठे प्लेयर आहेत. त्यांच्यासोबत खेळायला आवडेल मला. तुझं इन्स्पिरेशन कोण आहे? माझं इन्स्पिरेशन आमचे कोच सतीश सर, आमचे सर इन्स्पिरेशन. आणि तुला जर PKL मध्ये खेळण्याचा चान्स मिळाला तर तुला कुठल्या टीममधून खेळायला आवडेल? मला आवडेल पुणेरी पलटणमधून, कारण का सगळे महाराष्ट्राचे प्लेयर आहेत तिकडे. त्यासोबत खेळायला मजा येईल जरा. आज खूप छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून. आणि स्पोर्ट वोटकडून तुला तुझ्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट. आणि स्पोर्ट वोटतर्फे तुला हे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. वेलकम.